Hello friends, today we learn about liver. Welcome back to my channel Love to Nursing. I am Miss Shruti. Let's start the liver. It is an essential organ of our body. The liver, an essential organ. The liver is a vital organ that plays a central role in the body's metabolic processes. It filters blood, produces bile for digestion, and processes nutrients, toxins, and hormones, making it indispensable for human health and well being. तर लिव्हर आपल्या बॉडीमध्ये एक व्हायटल ऑर्गन आहे. व्हायटल मीन्स इम्पॉर्टंट ऑर्गन आहे. जो काय करतो बॉडीमधली मेटाबॉलिक प्रोसेस जी आहे ती व्यवस्थित पार पाडतो. दॅट इज मराठीमध्ये त्याला चयापचयची क्रिया जी असते ती व्यवस्थितरित्या तो पार पाडतो. ह्यामध्ये लिव्हर काय करतं, फिल्ट्रेट करतं ब्लड, प्लस आपलं जे बाईल प्रोड्यूस आहे ते सुद्धा लिव्हर करतं. ओके, बाईलला प्रोड्यूस करण्याचं काम लिव्हर करतं. कशासाठी आपण बाईल प्रोड्यूस करतो? डायजेशनसाठी. तसंच न्यूट्रियंट्स, टॉक्झिन्स, हार्मोन्स जे काय आहेत आपल्यामध्ये बॉडीमध्ये ते प्रोसेस करतं आणि ह्युमनला त्यापासून वाचवतं आणि आपली हेल्थ व्यवस्थित राहते. ओके, क्लिअर? It is a vital organ and central role in the body's metabolic processes. Second, it filters blood, produces bile for digestion, and processes nutrients, toxins, and hormones, making it indispensable for human health and well-being. This is the diagram of liver anatomy. Okay. Inferior vena cava, aorta. This is the hepatic artery denoted in red color. This is a portal vein. Okay. Gallbladder. This is our liver. Next. Anatomy and function. Anatomy means where is it? म्हणजे याचं लोकेशन कुठे आहे? The liver is located in the upper right quadrant of the abdomen and just below the diaphragm. तर हे कुठे आहे? अप्पर राईट क्वाड्रंट मध्ये ॲबडॉमेनच्या आणि कुणाच्या खाली आहे? जस्ट बिलो द डायफ्रॅम. ओके, स्ट्रक्चर. It is divided into 4 lobes and contain numerous blood vessels, bile duct and specialized liver cells called hepatocytes. तर 4 lobes मध्ये लिव्हर डिवाइड झालेलं आहे, प्लस त्याच्यामध्ये न्यूमरस ब्लड व्हेसल्स आहेत, बाईल डक्ट आहे आणि स्पेशलाइज्ड लिव्हर सेल्स आहेत. त्यांनाच आपण हिपॅटोसाइट्स असं म्हणतो. आता फंक्शन काय आहे त्याचं, की द लिव्हर्स प्रायमरी फंक्शन इन्क्लूड ब्लड फिल्ट्रेशन. ब्लडला फिल्ट्रेट करण्याचं काम लिव्हरचं फर्स्ट आहे. सेकंड, न्यूट्रियंट मेटाबॉलिझम. ओके, देन थर्ड, produce bile and hormone regulation. Clear? Location, structure and function. Location, upper right quadrant of the abdomen just below the diaphragm. Structure, it is divided into 4 lobes and contain numerous blood vessels, bile duct and specialized rival cells called as a hepatocytes. Then function. The liver's primary function include blood filtration, nutrient metabolism, bile production and hormone regulation. Clear? Next. Blood filtration and detoxification. First one is the blood filtering. The liver filters blood, removing harmful substances such as drugs, alcohol and other toxins before they can circulate throughout the बॉडी. तर ब्लड फिल्ट्रेशन म्हणजे काय, की लिव्हर जे आहे ते ब्लडला फिल्ट्रेट करतं. म्हणजे जसं आपण घरामध्ये फिल्टरचा यूज करतो, आपण पाणी भरतो फिल्टरमध्ये, नंतर जो काही गाळ असतो तो वरच्या फिल्टरमध्ये राहतो आणि फिल्टर झालेलं पाणी खालच्या बॉक्समध्ये येतं, फिल्टरमध्ये येतं.
ओके, तसंच लिव्हरचं असतं. लिव्हर पण काय करतं, जे टॉक्सिक सबस्टन्स असतात ते ठेवतं आणि बाकीचं जे चांगलं ब्लड आहे ते ऑल ओव्हर बॉडी सर्क्युलेट करतं. मग त्याच्यामध्ये ड्रग्ज, अल्कोहोल आणि अदर टॉक्सिन्स जे असतात ते बाजूला राहतात. ओके, सेकंड, डिटॉक्सिफिकेशन. The liver specialized cell break down and neutralize these toxins, making them less harmful and easier for the body to excrete. डिटॉक्सिफिकेशन म्हणजे काय, आता इथं जे रोखून धरलेत सबस्टन्स जे काय हार्मफुल आहेत त्यामध्ये लिव्हरचे जे स्पेशलाइज्ड सेल्स आहेत ज्याला आपण हिपॅटोसाइट्स म्हणतो ते काय करतात, त्या सेल्सना ब्रेकडाऊन करतात आणि त्यांना न्यूट्रलाइज करतात. समजा जर जास्त घातक असते तर त्यांना ते ब्रेक करतात आणि न्यूट्रल करतात, जास्त घातक होऊ देत नाहीत, न्यूट्रल करतात जेणेकरून ते काय होतात, लेस हार्मफुल होतात. त्यामुळे काय होतंय, बॉडीला त्याला बाहेर टाकायला मदत होते, इझिएस्ट वे होतो. ओके, नेक्स्ट आहे वेस्ट रिमूव्हल. द लिव्हर ऑल्सो हेल्प्स रिमूव्ह वेस्ट प्रोडक्ट सच ॲज बिलुरुबिन, अ बाय प्रोडक्ट ऑफ रेड ब्लड सेल्स ब्रेकडाऊन. तर जे काय वेस्ट प्रोडक्ट आहेत ते रिमूव्ह करण्याचं काम कोण करतं, बिलुरुबिन. आणि हा एक बाय प्रोडक्ट आहे आरबीसीचा. क्लिअर, 3 लक्षात ठेवा, ब्लड फिल्टरिंग, डिटॉक्सिफिकेशन, वेस्ट रिमूव्हल. नेक्स्ट, बाईल प्रोडक्शन अँड डायजेशन. तुम्हाला यामध्ये फर्स्ट इयरला फक्त फंक्शन ऑफ लिव्हर अँड स्ट्रक्चर ऑफ लिव्हर इतकंच विचारतात, पण जर 15 मार्क्सचा क्वेश्चन असेल तर ऑल ओव्हर तुम्हाला एक्सप्लेन करावं लागेल. जर नसेल, 5 मार्क्सला आलेलं असेल फक्त फंक्शन ऑफ लिव्हर, त्यामध्ये तुम्हाला अॅनाटॉमी लिहायची आहे, त्याचं स्ट्रक्चर लिहायचं आणि फंक्शन प्लस एखादी डायग्राम तुम्ही काढू शकता लिव्हरची, जी सिम्पलेस्ट वे असेल. ओके, बट 15 मार्क्सला आलं लिव्हर इज द इसेन्शियल ऑर्गन तर मात्र तुम्हाला ही पूर्ण स्लाइड पाहावी पण लागेल आणि लिहावी पण लागेल. ओके, बाईल प्रोडक्शन अँड डायजेशन. बाईल प्रोडक्शन, द लिव्हर प्रोड्यूस बाईल. आपल्याला आतापर्यंत कळालं की लिव्हरच बाईल प्रोड्यूस करतं. अ फ्लुइड दॅट एड्स इन द डायजेशन अँड ॲब्सॉर्प्शन ऑफ फॅट, विटॅमिन अँड अदर न्यूट्रियंट्स. तर हे बाईल काय करतं, डायजेशनला हेल्प करतं प्लस ॲब्सॉर्प्शन करतं, कुणाचं, फॅट, विटॅमिन आणि अदर न्यूट्रियंट्सचं सुद्धा. नेक्स्ट इज अ बाईल स्टोरेज. बाईल स्टोअर पण करतं ते. बाईल इज स्टोर्ड इन द गॉल ब्लॅडर, जे लिव्हरच्या तिथंच आहे. तर बाईल कोण स्टोअर करतं, गॉल ब्लॅडर, अँड रिलीज्ड इन टू द स्मॉल इंटेस्टाईन. आणि ते रिलीज कुठं होतं, स्मॉल इंटेस्टाईन मध्ये. कधी होणार आहे, ड्युरिंग मील टू फॅसिलिटेट डायजेशन. जेव्हा आपलं जेवलेलं डायजेशन होत असतंय तेव्हा बाईल स्टोअर कुठं होतंय, गॉल ब्लॅडर मध्ये. तर गॉल ब्लॅडर मध्ये बाईल स्टोअर होतंय, जेव्हा आपण जेवतोय, डायजेशन प्रोसेस सुरू होते, तेव्हा हळूहळू गॉल ब्लॅडर स्मॉल इंटेस्टाईन मध्ये बाईल रिलीज करायला लागतं. ओके, आणि आपण इथं पाहिलंयच की बाईलचा यूज काय, डायजेशन अँड ॲब्सॉर्प्शन ऑफ फॅट, विटॅमिन अँड अदर न्यूट्रियंट्स. देन न्यूट्रियंट ॲब्सॉर्प्शन. Bile helps emulsify fats, making them more accessible for the body to absorb and utilize. न्यूट्रियंट्स ऍब्सॉर्प्शन करण्यासाठी सुद्धा बाईल इम्पॉर्टंट आहे. ओके, समजलं. ओके, नेक्स्ट. हे बघा या स्लाइड मध्ये, व्हॉट डज द लिव्हर प्रोड्युसेस. काय काय प्रोड्यूस करतं लिव्हर, कोलेस्टेरॉल, अमायनो ऍसिड, बाईल अँड कोॲग्युलेशन फॅक्टर. ओके, नेक्स्ट, मेटाबॉलिझम ऑफ न्यूट्रिएंट. कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम, प्रोटीन मेटाबॉलिझम, लिपिड मेटाबॉलिझम. लास्ट लेक्चर मध्ये आपण लास्ट लेक्चर नाही, लास्ट व्हिडिओमध्ये आपण, माझ्या एका व्हिडिओमध्ये मेटाबॉलिझम ऑफ फूड आपण पाहिलेलं आहे. इफ तुम्ही नाही बघितलं असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते, तर तो एकदा बघून घ्या व्हिडिओ, मग तुम्हाला समजेल की मेटाबॉलिझम ऑफ फूड म्हणजे काय. ओके, तर फर्स्ट बघतोय आपण कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम.
The liver plays a crucial role in regulating blood sugar level by storing excess glucose as a glycogen and releasing it when needed. तर कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम म्हणजे काय की लिव्हर काय करतं ह्यामध्ये क्रुशियल रोल प्ले करतं ज्यामध्ये ब्लड शुगर लेवल रेग्युलेट करतं. कोण करतं? लिव्हर. आणि एक्सेसिव्ह ग्लुकोजचं कन्व्हर्जन ग्लायकोजन मध्ये व्हायला लागतं. कधी? जेव्हा त्याला गरज असते तेव्हा. नेक्स्ट आहे प्रोटीन मेटाबॉलिझम. The liver synthesizes many essential proteins, including those involved in blood clotting and immune function. तर प्रोटीन मेटाबॉलिझम जे काय आहे ते काय करतं? लिव्हर काय करतं? सिंथसाइज करतं प्रोटीनला, ज्यामध्ये ब्लड क्लॉटिंग आणि इम्युन फंक्शन सुद्धा इन्व्हॉल्व्ड असतं. लिपिड मेटाबॉलिझम. लिव्हर इज रिस्पॉन्सिबल फॉर द मेटाबॉलिझम ऑफ fat, including production and regulation of cholesterol and triglyceride. लिव्हर सुद्धा रिस्पॉन्सिबल असतं फॅटचं मेटाबॉलिझम करण्यात, ज्याच्यामध्ये आपण प्रोडक्शन कुणाचं करत असतो? कोलेस्टेरॉलचं आणि ट्रायग्लिसराईडचं प्रोडक्शन पण करतो लिव्हर आणि प्लस रेग्युलेट पण करतं. जास्त पण प्रोडक्शन होऊ देत नाही आणि कमी पण प्रोडक्शन होऊ देत नाही. ओके, दॅट इज मेटाबॉलिझम ऑफ न्यूट्रिएंट्स, कार्बोहायड्रेट, प्रोटीन अँड लिपिड मेटाबॉलिझम. नेक्स्ट इज अ ग्लायकोजन स्टोरेज अँड रेग्युलेशन. तर ग्लायकोजनचं स्टोरेज कसं होतंय, त्याचं रेग्युलेशन कसं होतंय ते आपल्याला पाहायचंय. तर ग्लायकोजन स्टोरेज, the liver can store excessive glucose as a glycogen which can be broken down and released as needed to maintain blood sugar level. तर लिव्हर काय करतंय? एक्सेसिव्ह ग्लुकोज आपल्याकडे स्टोअर करून घेतंय ॲज अ ग्लायकोजन म्हणून, आणि त्याचं काय करतं? ते ब्रेकडाऊन करतं, आणि जेव्हा जेव्हा बॉडीला गरज भासते की मेंटेन करायचं आपल्याला BSL, तेव्हा तेव्हा ती बॉडीला देते. ओके, नेक्स्ट इज अ ग्लुकोज रेग्युलेशन. द लिव्हर वर्क्स विथ द पॅनक्रियाज अँड अदर ऑर्गन्स टू रेग्युलेट ब्लड ग्लुकोज लेवल, इन्शुरिंग दे रिमेन विथ अ हेल्दी रेंज. ओके, तर लिव्हर कुणासोबत वर्क करतं ग्लुकोज रेग्युलेशनसाठी? पॅनक्रियाज सोबत प्लस अदर ऑर्गन सोबत सुद्धा. का? कारण त्याला ब्लड ग्लुकोज लेवल रेग्युलेट करायचे असते आणि बॉडीला हेल्दी रेंजमध्ये ठेवायचं असतं, त्यामुळे ग्लुकोज रेग्युलेशन इज इम्पॉर्टंट. नेक्स्ट इज अ मेटाबॉलिक हेमोस्टॅसिस. The liver's ability to store and release glucose helps maintain to overall metabolic balance in the body. लिव्हरला म्हणजे लिव्हरकडे ॲबिलिटी असते ती स्टोअर आणि रिलीज करायची. ओके, ग्लुकोज स्टोअर अँड रिलीज करायची ॲबिलिटी लिव्हरमध्ये असते, त्यामुळे काय होतं? पूर्ण मेटाबॉलिक बॅलन्स बॉडीमध्ये व्यवस्थित राहतो. क्लिअर? हे एवढं इम्पॉर्टंट नाहीये, तरी पण तुम्हाला माहित असावं. ओके, नेक्स्ट हार्मोन प्रोडक्शन. आता कोणकोणते हार्मोन प्रोडक्शन आहेत? व्हेरियस हार्मोन्स प्रोड्यूस होतात लिव्हरमधून, ज्याच्यामध्ये प्रोटीन, कोलेस्ट्रॉल आणि ग्लुकोज मेटाबॉलिझम पण असतं. ओके, then blood clotting. The liver synthesize the protein necessary for blood clotting, helping to prevent excessive bleeding. तर ब्लड क्लॉट करण्यात लिव्हर हेल्प करतं की जेणेकरून एक्सेसिव्ह ब्लिडिंग होऊ नये. Immune function. Liver plays in the body's immune response by producing protein that help fight infection and disease. लिव्हर काय करतं? बॉडीमध्ये इम्पॉर्टंट रोल प्ले करतं ॲज अ इम्युन रिस्पॉन्स बाय प्रोड्युसिंग प्रोटीन. प्रोटीन प्रोड्यूस करते कशासाठी? त्या इन्फेक्शन सोबत, त्या डिसीज सोबत फाईट करण्यासाठी. ओके, बघा, हार्मोन्स अँड एन्झाईम प्रोडक्शन अँड डिटॉक्सिफिकेशन, then help the absorption of vitamin, cholesterol synthesis, ग्लुकोजचं कन्व्हर्जन ग्लायकोजन, ग्लायकोजनचं परत ग्लुकोज, deactivation of poison and toxins, produce bile and amino acid synthesis. क्लिअर? तुम्ही हे जे 3 आहेत, हार्मोन प्रोडक्शन, ब्लड क्लॉटिंग आणि इम्युन फंक्शन, ह्याला फंक्शन मध्ये सुद्धा ऍड करू शकता. ओके,
आणि त्यामध्ये असे तुम्ही डायग्राम काढू शकता, जेणेकरून पेपर प्रेझेंटेशन सुद्धा होईल. आणि कसं सुटसुटीत काढायचं एकदम, आणि ड्रॉ पेन्सिलनंच करायचं आहे, पेनानं करायचं नाही. ओके. नेक्स्ट, कॉमन लिव्हर डिसीज, हेपॅटायटिस, सिरोसिस, फॅटी लिव्हर डिसीज अँड लिव्हर कॅन्सर. खूप सारे आजार आहेत जे लिव्हरमुळे होतात. तर हेपॅटायटिस म्हणजे काय की लिव्हरला तुमच्या सूज येते. का? कारण व्हायरल इन्फेक्शन होतं, किंवा अल्कोहोल तुम्ही घेत असाल, किंवा ऑटो इम्युन डिसऑर्डर असेल, त्याच्यामुळे हेपॅटायटिस होतं. मी आधी पण सांगितलंय की ज्या शब्दाच्या मागे ITIS येईल त्याचा अर्थ होतो इन्फ्लामेशन. नेक्स्ट आहे सिरोसिस, scarring of the liver due to chronic injury which can impair its function and lead to complication. Scarring of the liver म्हणजे क्रोनिक इंजुरी समजा झाली लिव्हरला, स्कार्स डेव्हलप होतात. ओके. फंक्शन त्याचं इम्पेअर होतं आणि कॉम्प्लिकेशन्स व्हायला लागतात, त्याला सिरोसिस म्हणतात. फॅटी लिव्हर डिसीज, जर समजा ॲक्युमुलेशन जर झालं फॅटचं लिव्हरमध्ये खूप सारं, रेग्युलेटच झालं नाही, फॅटच रेग्युलेट झालं नाही आणि ॲक्युमुलेशन झालं, तर तेव्हा त्याला फॅटी लिव्हर डिसीज असं म्हणतात. तर ते ओबेसिटीमुळे किंवा डायबेटीस किंवा एक्सेसिव्ह अल्कोहोल कन्झम्पशनमुळे होऊन येतं. देन लिव्हर कॅन्सर, malignant tumor that originate in the liver or spread to the liver from the other part of the body. लिव्हर कॅन्सर, ॲबनॉर्मल ग्रोथ ऑफ सेल्स इज नोन एज कॅन्सर. मग ते लिव्हरमध्ये जर होत असेल तर त्याला लिव्हर कॅन्सर असं म्हणतात. तर कॉमन लिव्हर डिसऑर्डर्समध्ये हिपॅटायटिस, सिरोसिस आणि फॅटी लिव्हर डिसीज प्लस लिव्हर कॅन्सर हे 4 डिसीज मेन आहेत. देन डायग्नोस्टिक अँड इव्हॅल्युएशन. तर फर्स्ट आहे ब्लड टेस्ट, इमेजिंग स्कॅन्स अँड बायोप्सी. तर ब्लड टेस्ट म्हणजे काय? मेजरिंग लिव्हर एन्झाईम दॅट लेवल्स कॅन हेल्प डायग्नोस लिव्हर डॅमेजेस ऑर डिसीज. ओके. तर ह्याच्यामध्ये काय होतंय, ब्लड टेस्ट आपण करतोय. लिव्हरचं समजा आपल्याला काही जरी प्रॉब्लेम वाटला तर आपण ब्लड टेस्ट करतोय. तर त्याच्यामध्ये आपण एन्झाईम्सची लेवल मेजर करतोय आणि त्याच्यावरनं ठरवतोय की आपलं लिव्हर व्यवस्थित आहे का डॅमेज आहे. ओके. इमेजिंग स्कॅन मध्ये सुद्धा आपण टेक्निक्स, अल्ट्रासाउंड लाईक CT अँड MRI कॅन प्रोव्हाइड डिटेल्ड इमेज ऑफ द लिव्हर स्ट्रक्चर अँड फंक्शन. CT scan, long form CT scan means computerized tomography. MRI, magnetic resonance imaging. ही डिटेल इमेज लिव्हरची डिटेल इमेज घेतं त्याच्या स्ट्रक्चर आणि फंक्शन बद्दल. देन बायोप्सी, a small sample of liver tissue may be taken for further analysis to confirm diagnosis. तर आपण काय करतो, एक स्मॉल सॅम्पल टिश्यू आपण बायोप्सीमध्ये काय करतो, आपण एक स्मॉल सॅम्पल टिश्यू घेतो लिव्हरचा आणि ते आपण लॅबला पाठवतो. मग लॅबवाले आपल्याला सांगतात की त्याचं नेमकं कोणते सेल्स प्रोड्यूस होत आहेत, कुठं ॲबनॉर्मल ग्रोथ होतीये, किंवा सेल्स कोणते दिसून आलेले आहेत, हे सगळं या बायोप्सीमधून कळतंय. ओके. त्यामुळे आपला डायग्नोसिस कन्फर्म होतोय. Next are treatment and management. Medication. Treatments may include drugs to reduce inflammation, anti-inflammatory drug, control viral infection, antibiotic घ्या आणि manage complication. Lifestyle changes. Adapting healthy diet. Healthy diet घ्यायचं आहे आपल्याला, अल्कोहोल इंटेक लिमिटेड करायचं आहे आणि हेल्दी वेट मेंटेन ठेवायचं आहे. आणि त्यामुळं काय होईल, तुम्हाला लिव्हर डिसीज मॅनेज होणार नाहीत तुम्हाला. देन सर्जिकल इंटरव्हेन्शन. सिव्हिअर केस जर असेल तर आपल्याला प्रोसिजर करावी लागते, ती म्हणजे लिव्हर ट्रान्सप्लांट, जी नेसेसरी आहे. का? कारण आपलं लिव्हर डॅमेज झालेलं असतं किंवा फेल होणार असतं, त्यामुळे आपल्याला लिव्हर ट्रान्सप्लांटची गरज असते. क्लिअर? आय होप यू अंडरस्टूड दिस व्हिडिओ. समजलंय ना तुम्हाला? तर फर्स्ट आपण पाहिलं लिव्हर
introduction, then anatomy and function. नेक्स्ट पाहिलं ब्लड फिल्ट्रेशन अँड डिटॉक्सिफिकेशन. त्याच्यामध्ये ब्लड फिल्टरिंग, डिटॉक्सिफिकेशन, वेस्ट रिमूव्हल, देन बाईल प्रोडक्शन अँड डायजेशन. त्याच्यामध्ये प्रोडक्शन, स्टोरेज अँड न्यूट्रिएंट ॲब्सॉर्प्शन, मेटाबॉलिझम ऑफ न्यूट्रिएंट्स, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, लिपिड. ओके. देन ग्लायकोजन स्टोरेज अँड रेग्युलेशन. त्याच्यानंतर हार्मोनल प्रोडक्शन, ब्लड क्लॉटिंग, इम्युन फंक्शन, हे सुद्धा तुम्ही ऍड करू शकता फंक्शन मध्ये. देन कॉमन लिव्हर डिसीजेस, हेपॅटायटिस, सिरोसिस, फॅटी लिव्हर डिसीज अँड लिव्हर कॅन्सर. डायग्नोसिस मध्ये तुम्ही ब्लड टेस्ट करू शकता, इमॅजिंग स्कॅन आणि बायोप्सी. ट्रीटमेंट मध्ये मेडिकेशन, लाईफस्टाईल चेंजेस अँड सर्जिकल इंटरव्हेन्शन. ओके. खूप छोटा स्मॉल व्हिडिओ बनवलेला आहे जेणेकरून तुम्हाला समजावं. ओके. थँक यू सो मच गाईज फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. थँक यू.